रामकृष्णारी प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानवदेह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरू स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवनग सोयरा. 2025 साल हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचं साल आहे. कारण या साली जगद्गुरू तुकोबरायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. तर जगद्गुरू तुकोबरायचा 375वा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याने व आष्टी तालुक्याने साजरा करावा असं मानाचं श्रीफळ श्री क्षेत्र जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान देहू मावळ यांनी आपल्याला हे नारळ दिलेलं आहे. आणि आता तो उत्सव उद्याच्या दिवसावर येऊन ठेपलेला आहे. 16 एप्रिल 2025 ते 23 एप्रिल 2025 या दरम्यान श्रीमंत जगद्गुरू तुकोबरायांचं भव्य दिव्य गाथा पारायण आणि भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नगर जिल्ह्यातील इतिहासातला हा पहिला उत्सव होत आहे. तर सर्वांना, अख्ख्या महाराष्ट्राला, अहिल्यानगर जिल्ह्याला व आष्टी तालुक्याला सर्वांना विनंती की आपण जातीनिशी या गाथा पारायणाला यावं. जगद्गुरू तुकोबरायांची गाथा सामान्य नाही, ती दगड बांधून बुडविली होती, तरी ती दगडाला घेऊन तरली, जळी दगडासहित वया तारियल्या जैशालाया. तसं आपल्याही जीवनामध्ये आपल्याला भवनदीतून तरायचं असेल तर आपण या जगद्गुरू तुकोबरायाच्या गाथा पारायणाला जरूर यावं. जगद्गुरू तुकोबरायाचा एकच अभंग वाचला, रामेश्वर भट्टाने चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, तर त्याचा दाह शांत झाला, रामेश्वर शास्त्रींचा दाह शांत झाला. तर आपण जर संपूर्ण गाथेचं पारायण केलं तर आपल्या पाठीमागे लागलेला जो आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक हे त्रिविध ताप आहेत, हे सर्व त्रिविध ताप अति वेगाने शांत होतील. आणि म्हणून आपण सर्वांनी श्री क्षेत्र अकोळनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे जरूर गाथा पारायणाला यायचं आहे. जगद्गुरू तुकोबरायाच्या गाथेमध्ये एक 11 अभंगाचं प्रकरण आहे, त्याला धरणेकरी प्रकरण म्हणतात. आणि ते 11 अभंग जगद्गुरू तुकोबरायांनी कोंडभट नावाच्या अज्ञ ब्राह्मणाला वाचायला दिले. तर त्या अज्ञ ब्राह्मणाला एवढं ज्ञान प्राप्त झालं की तो रामेश्वर शास्त्री पंडित यांच्याशी शास्त्रार्थ करू लागला. जर त्या 11 अभंगाची ताकद रामेश्वर शास्त्रीशी शास्त्रार्थ करण्याची कोंडभटाला येऊ शकते, तर जगद्गुरू तुकोबरायाचे 4032 अभंग जर आपण पारायणातून घालवले, पारायण जर केलं, तर जरूर आपल्याला हे किती ज्ञानाची वृद्धी होईल हे कल्पनेच्या बाहेर आहे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला, अहिल्यानगर जिल्ह्याला आणि आष्टी तालुक्याला विनंती की आज आपण 15 एप्रिल 2025 रोजी श्री क्षेत्र अकोळनेर इथे मुक्कामी यावं. इथे 2 टाईम जेवणाची सोय आहे, 2 टाईम चहाची सोय आहे, 2 टाईम नाश्त्याची सोय आहे. मुक्कामाची महिलांची स्वतंत्र सोय आहे, पुरुषांची स्वतंत्र सोय आहे. पिण्यासाठी फिल्टर पाणी, स्नानासाठी पाणी आहे आणि खूप सोय केलेली आहे. तर आपण सर्व भाविकाला विनंती आहे की असा उत्सव परत या जिल्ह्याच्या इतिहासात घडणे अशक्य आहे. तर आपण जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथा पारायणाला जरूर यावं. ज्ञानेश्वर